ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महापालिका निवडणूक रंगात 230 उमेदवारांना चिन्हांचे वाटप। चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग। इचलकरंजी महानगरपालिका पहिल्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या 230 उमेदवारांना शनिवारी चिन्हांचे वाटप करण्यात आलं। महायुती समोर कडवे आवाहन उभ्या केलेल्या शिवशाहू विकास आघाडीच्या सर्व 65 उमेदवारांना कपबशी चिन्ह देण्यात आलं आहे, तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या मान्यतेनुसार त्यांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे। अपक्षांना देखील वेगवेगळ्या चिन्हांचं वाटप करण्यात आलं। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे। 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी सर्व 4ही विभागीय निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले। भारतीय जनता पार्टीला कमळ, शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ, शिवसेना उभाटा गटाला मशाल चिन्हाचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर मान्यता प्राप्त पक्ष असणाऱ्या आप, वंचित यांना त्यांच्या चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे। काही ठिकाणी अपक्षांनी एकाच वेळी एकाच चिन्हाची मागणी केली। अशावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून चिन्ह वाटप करण्यात आले। चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून आपापल्या चिन्हासोबत उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचं दिसून येत आहे। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून विकास लवाटेसह सुभाष पस्मे।